नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या ज्यूस रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज एकमेची सुट्टी आहे, बुधवार आहे, म्हणून मी आज तुम्हाला फिश थाली बनवून दाखवणार आहे. त्याच्यात मी तुम्हाला ऍक्च्युली पापलेट फिश दाखवणार आहे. तर त्याच्यात एक पापलेट फिश करी येणार आहे, पापलेट फिश फ्राय असेल आणि राईस आणि भाकरी तांदळाची, हे सगळं मी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण हे साहित्य बघून घ्या. आपल्याला फिश करीसाठी एक कांदा लागणार आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. एक कांदा, एक टमाटर, 2 मिरच्या, ही थोडीशी कोथिंबीर आणि ही चिंच, हे मी सगळं साहित्य घेतलंय. आता तुम्हाला कांदा आणि टोमॅटो मिरची मी कट करून दाखवणार आहे. आणि हे माझे फिश फ्राय आहेत, हे मी आणून चांगले स्वच्छ करून कापून वगैरे ठेवलेले आहेत. आणि या मिरच्या बारीक कापून घेणार. चला तर आता आपण कालवण करायला सुरुवात करूया याची. हे बघा, आपले हे टोप आहे ना, गरम झालेले आहे ते. आता आपण त्याच्यात पळी तेल टाकतोय, 1-2 ते 3 चमचे तेल. कांदा म्हणजे थोडस तेल जास्त असतं. त्याच्यात हा कांदा आणि मिरची मी टाकते, खाऊ शकते. करी आपल्या 3-4 प्रकारे होते. तेल कांदा असते, शिंतेत असते, कोकमात असते, अशा 3-4 प्रकारे करता येते. ती माझी स्टाईल आहे, दिसायला एकदम साधी सोपी आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला कळेलच त्याच्यावर अंदाज येतो तुम्ही काम जेवण करता म्हणजे किती वेळात ती माझी तयार होणार आहे. नक्की लास्ट पर्यंत व्हिडिओ पहा. मीडियम गॅसवर हा कांदा जरा चांगला लाल करून घेऊया. हा कांदा आपला चांगला लाल झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता या वेळेला आपण हे टोमॅटो पण टाकून घेऊया आणि चांगले हे पण नरम होऊ देऊया. 1-2 मिनिटच लागतील नरम व्हायला. ते नरम झाले की चांगले कांदा आणि टोमॅटो एकत्र होऊन जातील. जेवढे आपले हे चांगले होणार ना, तेवढीच आपली ग्रेव्ही छान होणार. चांगलं शिजलं ना तर ग्रेव्ही मध्ये सगळ्याचं हे उतरून जातं, स्वाद उतरतो. म्हणून आपण हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, घाई करायची नाही. ते होते 1 ते 2 मिनिटं. आपला हा टोमॅटो बघा मेल्ट होत आहे, तिथपर्यंत आपण हे पापलेट फ्राय करायला आपण मसाले लावून घेऊया. आता सध्या मी जास्त काही करत नाहीये, थोडस तुम्हाला दाखवण्यापुरतीच करणार आहे, म्हणून मी 2च पापलेट घेतले. इथे मी आता लसूण पेस्ट टाकले थोडीशी. हे बघा, हा आपला घरगुती लाल मसाला तिखट. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं पाहिजे ते टाकू शकता तुम्ही. हे थोडासा जास्त लागतं ते, कारण मला तिखट आवडतं. ही हळद, चवीपुरतं मीठ, आणि हा गरम मसाला आपला घरगुती. हे सगळं लावून ठेवून द्यायचं 1-10 मिनिटं याला, म्हणजे हे सगळं मसाल्याची चव याच्यात उतरते. चांगलं चोळायचं याला आणि हे लावून आपण बाजूला ठेवून देऊया. इथे बघा बरोबर टोमॅटो पण चांगले मेल्ट झालेले कांद्यासोबत. आता आपण त्या स्टेजला थोडस मीठ टाकणार आहे चवीपुरतं. ते बघा मीठ टाकलंय आणि थोडे सुके मसाले टाकणार आहेत. हा आपला लाल तिखट आपल्या आवडीनुसार मी 1 चमचा टाकते. हळद अर्धा चमचा, गरम मसाला
अर्धा चमचा, आणि ही लाल कलरसाठी काश्मीरी लाल पावडर. तुमच्या हिशोबाने किती हवी तेवढी तुम्ही टाकू शकता. मी 1 चमचा टाकले, 1 छोटा चमचा. हे बघा रंग बघा किती सुरेख आलाय. टेक्स्चर बघा याचं किती मस्त आलंय. तर यावेळेस आपण याच्यात पाणी टाकणार आहोत, आपल्याला हवं तेवढं जरासं. ही ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची, 10 मिनिटं तरी चांगलं उकळून घ्यायची. हे बघा आता मी उकळायसाठी ठेवली आहे. 10 मिनिटं चांगली दणकून उकळी काढायची. आणि त्याच्याबरोबर ही चिंच आहे, हे बघा ही अशीच घेतली आहे ना, चांगली धुवून मी वाळवलेली ही. तर ही मी 4 ते 5 तुकडे असे टाकते. त्याच्याबरोबर तीही उकळलेली आहे आणि त्याचं पूर्ण चिंचेचा आंबट रस त्याच्यामध्ये येईल. त्यामुळे ग्रेव्ही खूपच सुंदर लागते, आंबट आणि छान लागते ग्रेव्ही. हे बघा चांगली आपण 10 मिनिटं ह्याला उकळी काढून घेतलंय. बघा किती छान कलर आला. हे बघा थोडं पातळ आहे पण खूप सुंदर लागतं. अगदी आंबट वगैरे खूप छान चव उतरलेली आहे सगळ्याची. आता आपण हे फिश याच्यात सोडायचे. मी फिश 2 केले फक्त पापलेटचे आणि मी सोडते. हे बघा मी सोडते आणि थोडीशी आपण वरून कोथिंबीर टाकतोय. आणखी 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं उकळून घेणार आहे. आणि साइड बाय साइड मी हे भाकरी करायला घेतले. भाकरीचं पीठ उकळून घेतलंय. मी तुम्हाला तांदळाची भाकरी करून दाखवणार आहे. तर ही मी उकळतं मी ह्याच्यामध्ये टाकले परातीमध्ये आणि मळून मी आता भाकरी करणार आहे. हे बघा हे आता आपलं कालवण इथे रेडी झालेलं आहे. छानपैकी कलर वगैरे मस्त आलेला आहे बघा आणि ग्रेव्ही पण सुंदर झालेली आहे. असं मी यावेळेस मी हे गॅस बंद करून घेते. ही बघा भाजी भाकरी रेडी झालेली आहे. इकडे पण ही पहिली भाकरी आहे आणि ही बघा ही दुसरी भाकरी ही पण रेडी झालेली आहे. तुम्हाला जर हे बघा किती मस्त फुललेली आहे. हे बघा तुम्हाला जर माझी भाकरीची पूर्ण व्हिडिओ हवी असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन
नक्कीच सबस्क्राईब करा आणि बघा. व्हिडिओ टाकलेले आहे तर तुम्हाला तिथे मिळेल माझी व्हिडिओ. ठीक आहे, हे आता मी काढून ठेवते. आपण आता फिश फ्राय करणार आहे. ते पापलेट फिश हे बघा, त्याला चांगला मसाला लावून ठेवलेला. आता हे राबलेलं आहे, 15 ते 20 मिनिट आपण ठेवलेलं आहे. आता आपण ह्याला हे रव्यात पोळवून तव्यात सोडणार आहे. हे बघा, एक पातळ लेअर घ्यायचे, एकदम काय पूर्ण असं हे करून घ्यायचं नाहीये. हे बघा, आता मी हे तव्यात तेल टाकलेलं आहे, तवा गरम आहे चांगला. आपण हे सोडतो. अजून एक हे बघा, दुसराही पापलेट याच्यात टाकलेला आहे मी, आणि हा घेऊन टाकते. हे बघा, आपले इथे पापलेट चांगले फ्राय झालेले आहे. एका साईडने झाले तर आपण हे पलटणार आहे. हे बघा, हा बघा, हा बघा, हे सगळे मी पलटून घेतो. एक दोनदा आलटून पलटून हे 5-10 मिनिटात होऊन जातात. आता परत पटकून ठेवते, एका साईडने करायचं. इथे आता माझे पापलेट झालेले आहेत, फिश फ्राय रेडी आहे. आता आपण हे सर्व करणार आहे. तर मी हे बघा, हे सर्व केले. ते बघा मैत्रिणींना, ही माझी आता पापलेट थाळी रेडी झालेली आहे. एकदम फटाफट झालेली आहे. पण तुम्हाला सांगते, ह्या गरमीच्या सीझन मध्ये करणं खूप कठीण असतं. तरी माझ्या मुलांनी खूप मला फोर्स केलाय आणि सांगितलंय, नाही मम्मी रेडी करायचीच आहे. तर तुमच्यासाठी स्पेशल मी थाळी तयार केलेली आहे, तुम्ही करा. त्याच्यात बघा, कालवण आहे, फिश फ्राय आहे, थंड होण्यासाठी ताकही मी बनवलेलं आहे, भात आहे, भाकरी आहे, सॅलड साठी काकडी आणि कांदाही ठेवलेला आहे. तर ही थाली खूप खूप खूपच छान झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.